guys, we are back. तर आपण आज सदाशिवगड इथे आलेलो आहे. कडकडीची थंडी आहे, पण तरी पण आम्ही आज आलेलो आहे इकडे. सदाशिवगड ओगलेवाडी जवळ आहे. कराड पासून एक 2.5-3 किलोमीटरच्या अंतरावर आहे, ओगलेवाडी स्टेशनच्या जवळपास. आणि सदाशिवगड येथे सुरुवातीला पायऱ्या आहेत, एक 200-250 पायऱ्या असतील. मग डायरेक्ट प्लेन सरफेस लागेल आणि मग महादेवाचं मंदिर आहे. तर आज आपण हा एक जवळचा गड बघत आहे. सो लेट्स गो. तर मित्रांनो, आपण सदाशिवगडाच्या शिखरावर आलेलो आहे. तुम्ही बघू शकता, पूर्ण 200-250 पायऱ्या असतील अंदाजे. तेव्हा सर करून आपण आलेलो आहे आगाशिवगडाच्या शिखरावर. आगाशिव नाही, सॉरी, सदाशिवगडाच्या शिखरावर. तर हा पुढे पठार आहे. इथून पुढे आपण महादेवांच्या मंदिरात जाणार आहे. सो लेट्स गो. तर मित्रांनो, माझ्या पाठीमाग सदाशिवगडावरचं महादेवांचं मंदिर आहे, तुम्ही बघू शकता. आणि आपण 200-250 पायऱ्या चढल्यानंतर येथे पोचतो महादेवांच्या मंदिरामध्ये. तर पूर्ण असा हा सदाशिवगडावरचा पठारावरचा भाग आहे. तर आपण पूर्ण कव्हर करणार आहे. आता आपण महादेवांच्या मंदिरात जायचं आहे. तुम्ही बघू शकता, इथे सदाशिवगडाच्या पठारावर एक विहीर आहे, सुंदरशी, चांगलीच मोठी विहीर आहे इथं. आणि इथून लोक पाणी काढतात आणि गार्डनला पाणी देत असतात. तर मी आज माझ्या हातून थोडं पाणी काढत आहे.
लोक त्याचं संगोपन करतात. इथं खालून पाणी आणून एवढ्या 100-150 पायऱ्या चढून खालून पाणी आणतात आणि या झाडांना पाणी घालत असतात. तर मी त्यांचा खूप मनापासून आभारी आहे. थँक्यू सो मच टू ऑल द पीपल हू आर डुईंग सच अ वंडरफुल वर्क. अँड सो मी आज हा व्लॉग इथे संपवत आहे. प्लीज like, subscribe, share my YouTube channel guys. Thank you so much.